हॅलो एव्हरीवन, तुमच्या सगळ्यांचं खूप स्वागत आहे मानसीज फूड हबमध्ये. आज आपण बघणार आहोत की घरचं लोणी कढवून तूप कसं बनवायचं. तर फर्स्ट स्टेप आहे लोणी धुवायचं. लोणी धुताना ते स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायचं लोणी कढवायच्या आधी. आणि जे पाणी निघतं ते अजिबात सिंकमध्ये ओतायचं नाही, कारण त्यांनी सिंकची पाईप चोकअप होते. त्यामुळे ते असं तुम्ही पातेल्यामध्ये ड्रेन करू शकता. लोणी 2-3 वेळा धुवून घ्यायचं स्वच्छ आणि मगच ते कढवायला ठेवायचं. तर इथे मी लोणी स्वच्छ धुवून घेतलंय आणि आता कढवायला ठेवून दिलंय. व्हिडिओच्या शेवटी मी भाताची एक सिक्रेट रेसिपी शेअर करणार आहे, त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. इथे तुम्ही बघू शकता की लोणी पूर्ण मेल्ट झालंय. आता त्याच्यामध्ये काय करायचं, एक पळी ठेवून द्यायची आणि त्याच्याकडे थोडंसं लक्ष ठेवायचं. माझी इथे लोण्याची क्वांटिटी कमी होती, त्यामुळे ओतू जायचे काही चान्सेस नाहीयेत. पण जर तुमचं लोणी जास्त असेल, तर ते उकळताना ओतू जायची शक्यता असते. त्यामुळे काय करायचं, त्याच्यामध्ये एक पळी ठेवून द्यायची आणि मधनं-मधनं त्याच्याकडे लक्ष ठेवायचं. गॅसची फ्लेम लो टू मीडियम इतकीच ठेवायची, फार मोठी नाही ठेवायची. तर इथे तुम्ही बघू शकता आता आपलं तूप रेडी होत आलंय. ऑलमोस्ट झालंयच. याचा रंग असा दिसतोय कारण ह्याच्यामध्ये बेरी असते. ती बेरी सगळी खाली बसली की आपल्याला क्लिअर तूप मिळतं. ती जी बेरी निघते त्यामध्ये तुपाचा अंश असतो, त्यामुळे ती बेरी टाकायची नाही. त्याच्यापासून मी तुम्हाला एक रेसिपी सांगते. तर तुम्ही इथे आता बघू शकता की बेरी सगळी खाली बसली आणि क्लिअर तूप वर राहिलंय. तर ती जी बेरी असते ती काढून घ्यायची, त्याच्यामध्ये पाणी घालायचं थोडं आणि थोडंसं मीठ घालायचं आणि ती बेरी उकळून घ्यायची. उकळून झाल्यानंतर ती बेरीमधलं जे पाणी असतं ते गाळून घ्यायचं आणि आपण भात करताना भातामध्ये जे साधं पाणी घालतो त्याच्याऐवजी ते बेरीचं पाणी घालायचं. त्याच्यामुळे खूप सुंदर असा तुपाचा भात तयार होतो. तुम्ही नक्की करून बघा, तुम्हालाही तो खूप आवडेल. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला मला नक्की सांगा. चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक यू फॉर वॉचिंग.